गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्मा घर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. राज्यामध्ये वाढत असलेल्या लव्ह जिहाद, फसवणूक आणि जबरदस्तीनं धर्मांतराच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे करावेत. शासन निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं केली गेली आहे. याबाबत आज सकाळी तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांना निवेदन देऊन प्रशासनानं तात्काळ पावलं उचलावीत, अशी विनंती केली गेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागानं 14 फेब्रुवारी 2025 रोजी लव्ह जिहाद आणि फसवणूक अथवा बलपूर्वक धर्मांतर रोखण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. या समितीमार्फत तक्रारींचा अभ्यास करून आवश्यक कायदेशीर तरतुदी करण्याचे निर्देश दिले गेलेत. मात्र अद्याप ठोस कारवाई किंवा अहवाल समोर आलेला नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होतोय. कायदा लागू व्हावा म्हणून 1 वर्षापूर्वी सरकारला निवेदन देण्यात आलं होतं, जे सध्या गरजेचं आहे महिलांसाठी. तर आज ते निवेदनाला 1 वर्ष पूर्ण झाले. त्यासाठी या सर्व महिला आम्ही इथे जमा झालोय की आजपर्यंत प्रशासनाने या गोष्टींची खबरदारी घेतलेली नाहीये. तर यापुढे त्यांनी या गोष्टींचा विचार करावा, हे सरकारला निवेदन करतोय आम्ही. हा जो म्हणजे अधिवेशन होणार आहे तिथे हा कायदा लागू झालाच पाहिजे. राज्याच्या विविध भागामध्ये प्रेमसंबंधाच्या नावाखाली फसवणूक, मानसिक दबाव, धमक्या आणि जबरदस्तीच्या धर्मांतराच्या तक्रारी वाढत असल्याचा दावा निवेदनातून केला गेलाय. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तराखंड आदी राज्यांनी या संदर्भात कायदे केले असताना महाराष्ट्रातही तत्सम कडक कायदे करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच विशेष समितीचा अहवाल तातडीनं पूर्ण करून शासनाकडे सादर करावा. आगामी अधिवेशनामध्ये कठोर आणि प्रभावी कायदा मंजूर करावा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनानं शासनाला सकारात्मक प्रस्ताव पाठवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. आपण गेल्या अनेक दिवसापासून बघतो आहे की हिंदू महिला असतील, मुली असतील, यांच्यावर अन्याय अत्याचाराचे जे प्रकार वाढत चालले आहेत. या प्रकाराला कुठेतरी आळा बसण्यासाठी लव्ह जिहाद सारखा कायदा सरकारने पारित केला पाहिजे. त्यासाठी आम्ही आज राहुरी तहसीलचे तहसीलदार यांना आज निवेदन दिलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही लवकरात लवकर वरती सरकारकडे याचा पाठपुरावा करू आणि हा कायदा कसा अंमलात आणता येईल यासाठी प्रयत्न करू. तर आम्ही आज निवेदन दिलं आहे. जर हा कायदा लवकरात लवकर पारित केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन नक्कीच छेडू. माननीय सर्व राहुरीकरांच्या विनंतीला मान देऊन मला बोलण्याची संधी दिली. आज आम्ही ते उपस्थित झालोय तो लव्ह जिहाद कायदा लागू होण्यासाठी. माननीय फडणवीस साहेबांना एकच विनंती का हे जे अधिवेशन होईल त्याच्यात हा कायदा कळकळीने मंजूर करावा व आमची हक त्यांच्यापर्यंत पोहोचेल ही तुम्ही कार्यवाही करावी. महिलांच्या सन्मानासाठी आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी हा कायदा अत्यावश्यक असल्याचं नमूद केलं गेलंय. प्रशासनानं या निवेदनाची गांभीर्यानं दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अन्यथा पुढील आंदोलनाचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं दिला गेलाय. या निवेदनावर स्वाती शेजूळ, जयश्री भिंगारकर, प्राजक्ता गावडे, देवयानी हिंबाडे, दीपाली भोंगळ, वर्षा डहाके, चैत्राली बोरुडे, कमल देवरे, सिंधू डावखर, नंदा घाडगे, मीराताई घाडगे, पूनम मासरे, शैला फंड यांसह महिलांच्या सह्या आहेत. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.